सर्व शेतकऱ्यांसाठी आता धमाका अपडेट आलेली आहे। आज शेतकरी बांधवांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपली आहे, कारण की शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून पीक विम्याची वाट पाहत होते। आज सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे अधिकृतरित्या सांगण्यामध्ये आलं आहे, पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे। ज्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये भेटत असतात, त्यांच्याच खात्यामध्ये आता हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा देखील आज होणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरपूर दिवसापासून रखडला होता। मुख्यमंत्री साहेबांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश आता देण्यामध्ये आले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। पीक विम्याचा निधी मंजूर पण केव्हापासून झाला होता, परंतु वितरण मात्र सुरू होत नव्हतं। आज तो दिवस आला आहे आणि मुहूर्त लागला आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। आता बघा, सरकारने या पीक विमा वितरणासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांची निवड सरकारने केलेली आहे। म्हणजेच स्पष्ट जर सांगायचं झालं, या 10 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। आता राहिलेल्या शेतकऱ्याच काय, पुढे यादी येणारच आहे हो। सर्वात प्रथम यादी आली की तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये कळवण्यात येईल, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आता बघा, यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला आणि सप्टेंबर मधील अतिवृष्टीचे पैसे एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जर येत असेल तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहा, पीक विमा पण आज जमा केला जाणार आहे। आता बघा, गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यामध्ये देखील आले होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः आज बँकांमधील हा अडथळा दूर केला आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की त्यांना पीक विमा कमी मिळाला आहे, त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्यामध्ये येणार आहे। आता हा विमा कोण कोणाला भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी येणार, याची यादी शासनाच्या माध्यमातून आता बँकांना देऊन टाकली आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षाचा किमान एकदा तरी पीक विमा भरला होता, त्यांनी बघा, या ठिकाणी आज सरकारच्या माध्यमातून त्यांच्याच खात्यामध्ये निधी जमा केला जाणार आहे। बघा, सरकारने सांगितले आहे की तुम्हाला भरपूर दिवसापासून जर पीक विमा भेटला नसेल तर आज तुम्हाला पीक विमा भेटणार। त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे। बघा, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांनी नावे या यादीमध्ये तपासून घ्या। केंद्र सरकारने यासाठी 7,200 कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारला दिला असून आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले आहे, तांत्रिक समस्या, अपूर्ण ई-केवायसी यामुळे विलंब झाला होता, पण आता पूर्णपणे मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे। सरकारने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे। ज्यांनी खरोखर नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करण्यामध्ये सुरुवात झाली आहे। पुढील 1 तासाच्या आत पहिल्या टप्प्यामधील 10 जिल्ह्यांमध्ये बघा, 10 जिल्ह्यांमध्ये आज वितरण पार पडणार। 23,000 हेक्टरी पीक विमा जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये देखील येणार। आपला जिल्हा यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप आता फायदेशीर ठरणार आहे। आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की काही शेतकऱ्यांनी अद्याप आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले नाही, अशा शेतकऱ्याला विमा पुन्हा अडकू शकतो। त्यामुळे सरकारने अटी नियम घातले आहे, त्याचे तुम्हाला पालन करावे लागेल। सरकारने सूचना देखील केली आहे। ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजलेली नव्हती, म्हणून शासनाने विशेष मोहीम राबवून ही कामे पूर्ण करून घ्यायची सांगितली आहे। आता पुढे बघा, कोणावर देखील अन्याय होणार नाही आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होईल अशी खात्री आता सरकारने दिली आहे। परंतु शेतकऱ्याला एकच काम सर्वात महत्त्वाचं करायचं सांगितलं आहे, ते म्हणजे की ई-केवायसी बघा।
आज पीक विमा न मिळण्याची काही कारणे सुद्धा सरकारने स्पष्ट केली आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे, आता या ठिकाणी बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं, काल या ठिकाणी तुम्हाला पीक विमा भेटणार होता. बघा, काल काही शेतकऱ्यांना देखील पीक विमा भेटला. परंतु बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं, तारीख आता पुढे ढकलली गेली. म्हणजे की बघा, एक दिवस पलीकडे तारीख गेली. त्यामुळे शेतकरी बांधव संभ्रमाच्या वातावरणामध्ये पसरले होते. आता बघा, आज तुम्हाला पीक विमा मिळणार. ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरे रेशन कार्ड नाही, त्यांना या नुकसान भरपाईमधून अपात्र देखील ठरवण्यात येऊ शकते. कारण हा लाभ केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच राखीव ठेवण्यामध्ये आला आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढले नाही, अशा शेतकऱ्यांचे देखील तांत्रिक कारणास्तव पैसे रखडणार. त्यामुळे तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला अडचण येणार, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु तुम्हाला पीक विमा भेटला नव्हता. आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच निर्णय जाहीर झाला की शेतकऱ्याला आज कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा जमा करा. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, शेतकरी बांधवांनो, यादी आता आली आहे. फक्त 2 मिनिट व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा, आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश झालेला आहे. नागपूरमधील कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कमरेश्वर आणि रामटेक या भागातील ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येत असतात, त्यांच्याच खात्यामध्ये 23,000 रुपये आता जमा होणार आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली असेल तर त्यांना आज दुपारपर्यंत आनंदाचा मेसेज नक्कीच प्राप्त होणार. बघा, दुपारी जरी नाही झाला तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमचा मेसेज वाजू शकतो की तुमच्या खात्यामध्ये 23,000 क्रेडिट झाले. आता 23,000 बघा हेक्टरी आहे. जर तुमचं 2 हेक्टर असेल तर बघा, तुम्हाला या ठिकाणी 24,000 सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. 23,000 रुपये फक्त हे 3 एकरसाठी किंवा त्यापेक्षाही कमी क्षेत्रासाठी सरकारने ठेवलेले आहेत. आता बघा, मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्यासाठी देखील मोठी मदत सरकार आता देत आहे. आता परभणीसह गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, बघा पाथडी, पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा लाभ आता मिळत आहे. डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्याच खात्यामध्ये येत असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज पडणार नाही. आपले आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर चालू ठेवणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा बघा, आता त्या जिल्ह्यामध्ये देखील निधी जमा होतोय, तो म्हणजे की बीड जिल्हा. बीडमध्ये देखील आज मोठी रक्कम जमा होणार आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूळ, शिरूळ, कासार, वडवणी आणि परई या भागातील शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सोपवण्यामध्ये आज आली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जाणून घ्या, तुम्हाला पीक विमा भेटला नव्हता. आता हा पीक विमा कोणकोणत्या बँकेमध्ये येणार आहे सरकारनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र राज्यामधील व बघा भारत देशामधील कोणतंही बँक असू, तुमच्या खात्यामध्ये आज निधी येणारच आहे. फक्त त्या बँकेला IFCA कोड असावा, तुमचा आधार लिंक असावं, तुम्ही फार्मर आयडी सुद्धा काढलेला असावं. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण सांगितल्याप्रमाणे भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत E-KYC केली नाही, त्यामुळे अडचण येणार. त्यामुळे E-KYC तात्काळ करून घ्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बघा एक लाईक देखील करून ठेवा. धन्यवाद.